मित्रांनो, मुंबईत हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं, पण अनेकदा हे स्वप्न म्हाडाच्या लॉटरीतील नशिबावर अवलंबून असतं. पण मित्रांनो, काय होईल जर मी तुम्हाला सांगितलं की आता मुंबईत म्हाडाचं घर मिळवण्यासाठी तुम्हाला लकी ड्रॉच्या नशिबाची नाही तर तुमच्या क्लिक करण्याच्या वेगाची गरज आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलत. जर तुमचा नशिबाच्या लॉटरीवर विश्वास नसेल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. लोकमत वृत्तपत्रात म्हाडाची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली असून मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे तब्बल 120 सदनिकांची विक्री जाहीर झाली आहे. आणि ही विक्री प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य म्हणजे फर्स्ट कम फर्स्ट सर्व या तत्वावर होणार आहे. म्हणजे जो आधी फॉर्म भरेल आणि पैसे भरेल घर त्याचं. यात लकी ड्रॉची वाट पाहण्याची अजिबात गरज नाही. या घरांची किंमत किमान 31 लाखांपासून सुरू होऊन चक्क 8 कोटींपर्यंत आहे. ही सुवर्ण संधी नक्की काय आहे, कोणत्या भागात किती घरे आहेत, अर्ज करण्याची तारीख कोणती आणि या योजनेसाठी अधिकृत नियम काय आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी किरण दनावडे आणि किरण दनावडे फायनान्स अँड प्रॉपर्टी गाईड या युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर चला व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, ही माहिती अधिकृत आहे. मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे मुख्य अधिकारी श्री मिलिंद बोरीकर यांच्या स्वाक्षरीने ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या योजनेत एकूण 120 सदनिका आहेत. यातील 84 घरे म्हाडाने स्वतः बांधलेली आहेत तर 36 घरे ही विकास नियंत्रण नियमावली अंतर्गत म्हाडाला प्राप्त झाली आहेत. ही ती घरे आहेत जी मागील लॉटरीमध्ये रिक्त राहिली होती. आता वेळ न घालवता म्हाडा ती फर्स्ट कम फर्स्ट सर्व म्हणजे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर विकत आहे. हे ऐकून तुम्हाला वाटेल की हे सोपं आहे, पण यातल्या अटी खूप कडक आहेत. पण पुढे जाण्यापूर्वी एक महत्वाची गोष्ट, म्हाडाच्या घरासाठी अर्ज करताना किंवा कोणतीही प्रॉपर्टी घेताना गृह कर्ज आणि रिअल इस्टेटच्या तांत्रिक गोष्टी तसेच कागदपत्रांची पडताळणी आणि होम लोनचे गणित समजणे खूप गरजेचे आहे. तुमच्या कष्टाचे पैसे वाचवण्यासाठी मी खास रिअल इस्टेट आणि होम लोनची संपूर्ण सविस्तर माहिती देणारी मराठी ईबुक तयार केली आहे. यामध्ये घर खरेदीपासून ते गृह कर्ज लवकर कसं फेडायचं, लाखो रुपयांचे व्याज कसे वाचवायचे याची सर्व गुपिते A to Z माहिती सोप्या मराठी भाषेत उदाहरणासहित दिली आहे. चुकीच्या निर्णयामुळे तुमचे लाखो रुपये वाया जाऊ नयेत असे वाटत असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसेच पिन कमेंटमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमची इन्स्टंट ईबुक PDF डाउनलोड करून घेऊ शकता. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे, अर्जाचे वेळापत्रक. कधी आणि कुठे अर्ज करायचा, तारखा नीट लिहून घ्या आणि स्क्रीनशॉट काढा. 5 फेब्रुवारी 2026 सकाळी 11 वाजता म्हाडाच्या bookmyhome.mahda.gov.in या अधिकृत वेबसाईटवर योजनेची संपूर्ण माहिती पुस्तिका प्रसिद्ध होईल आणि याच दिवशी सकाळी 11 वाजल्यापासून ऑनलाईन नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन सुरू होईल. जर तुम्हाला घर हवं असेल तर आधी नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्यानंतर आहे 12 फेब्रुवारी 2026 सकाळी 11 वाजता. या दिवशी खरी धावपळ सुरू होईल. या दिवशी अर्ज शुल्क भरणा, अनामत रक्कम भरणे आणि प्रत्यक्ष घर निश्चिती म्हणजे युनिट सिलेक्शन करणे या प्रक्रियेला सुरुवात होईल. म्हणजे या दिवशी तुम्हाला तुमचं हवं ते घर निश्चित करायचं आहे. लक्षात ठेवा, प्रथम येईल त्यास प्राधान्य असल्यामुळे आणि 120 घरे मर्यादित असल्यामुळे 12 फेब्रुवारी 2026 सकाळी 11 वाजता जो सर्वात आधी लॉग इन करून घर लॉक करेल त्यालाच संधी मिळेल. घर निवडून झालं की काम संपलं असं नाही. म्हाडाने या योजनेसाठी काही कडक अटी घातल्या आहेत. 48 तासांचा नियम. इथेच 10 पैकी 8 लोक चूक करतात. म्हाडाचा नियम सांगतो की जेव्हा तुम्ही तुमचं घर ऑनलाईन सिलेक्ट कराल तेव्हा तुम्हाला पुढच्या 48 तासाच्या आत घराच्या एकूण विक्री किमतीच्या 10% रक्कम भरायची आहे. जर तुम्ही ही 10% रक्कम वेळेत भरली नाही तर तुमचा घरावरील दावा रद्द होईल आणि ते घर पुन्हा दुसऱ्यासाठी खुले होईल. आणि दुसरा नियम म्हणजे पेमेंट आणि ताबा प्रक्रिया. घराच्या एकूण विक्री किमतीच्या 10% रक्कम म्हाडाकडे जमा झाली की तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तात्पुरते देकारपत्र म्हणजे प्रोव्हिजनल ऑफर लेटर मिळेल. देकारपत्र मिळाल्यापासून पुढील 90 दिवसांच्या आत तुम्हाला उरलेली सर्व 90% रक्कम भरायची आहे. जर काही कारणास्तव तुम्हाला उशीर झाला तर जास्तीत जास्त 90 दिवसांची मुदतवाढ मिळू शकते, पण त्यावर लक्षात ठेवा तुम्हाला व्याज द्यावे लागेल. जर मुदत संपली आणि पैसे भरले नाहीत तर म्हाडा तुमचे घर वाटप रद्द करेल. तर हे आहेत या सोडतीचे कडक नियम. आता या सोडतीमध्ये कुठे आणि किती घरे आहेत ते पाहूया. म्हाडा मुंबई मंडळाच्या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर जाहीर केलेल्या
सोडतीमध्ये एकूण 120 घरे उपलब्ध असणार आहेत. या दोन मुख्य प्रकारच्या सदनिका आहेत. एक मुंबई मंडळाद्वारे स्वतः बांधलेली 84 घरे आणि दोन विकास नियंत्रण नियमावली 33.5, 33.7 आणि 58 अंतर्गत प्राप्त झालेली 36 घरे. मुंबई मंडळाची स्वतःची बांधकाम 84 घरे, यामध्ये चिंपोली कांदिवली येथे 8 घरे, चारकोप सेक्टर येथे 8, कांदिवली येथे 2, अँटॉफिल वडाळा येथे 27 घरे, टुंगा पवई येथे 44 घरे आणि पीएमजीपी मानपूर येथे 1 घर, मालवणी मालाड येथे 1 घर, गायकवाड नगर मालवणी मालाड येथे 1 घर अशा मुंबई मंडळाद्वारे बांधकाम करण्यात आलेल्या एकूण 84 सदनिका या सोडतीमध्ये उपलब्ध असणार आहेत. तर विकास नियमावली 33.5, 33.7 आणि 58 अंतर्गत प्राप्त 36 घरे, यामध्ये घाटकोपर पूर्व 2 घरे, कन्नमवार नगर विक्रोळ येथे 1 घर, अँटॉफिल वडाळा येथे 8 घरे, भायकाळ येथे 6 घरे, ताडदेव येथे 6 घरे, लोअर परळ येथे 6 घरे आणि सायन या ठिकाणी 2 घरे आणि जीव्हीपीडी अंधेरी पश्चिम या ठिकाणी 7 घरे अशा विकास नियंत्रण नियमावली 33.5, 33.7 आणि 58 अंतर्गत प्राप्त एकूण 36 सदनिका या सोडतीमध्ये उपलब्ध असणार आहेत. आणि या सोडतीतील घरांच्या किमती किमान किंमत 31 लाखापासून सुरू होऊन कमाल 8 कोटींपर्यंत आहे. त्यामुळे तुमची आर्थिक क्षमता तपासूनच घर निवडा. तर मित्रांनो, ही होती म्हाडा मुंबई मंडळाच्या एकूण 120 घरांच्या सोडतीची संपूर्ण माहिती. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या किरण दानवडे फायनान्स अँड प्रॉपर्टी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.